महानुभाव पंथानं भारताच्या आध्यात्मिक चळवळीमध्ये महत्त्वाचं योगदान दिले आणि त्यासोबतच या पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी त्यांच्या प्रागतिक विचारातून समाजाला योग्य दिशाही दिली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। त्यांच्या उपस्थितीत आज नाशिक इथं अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं अधिवेशन झालं तेव्हा ते बोलत होते। ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये जाती पंथाचे भेद वाढले होते आणि समाजामध्ये एक प्रकारची ग्लानी आली होती, त्या काळात महानुभाव पंथानं विषमता दूर करून सर्वांना एका सूत्रामध्ये बांधलं। चक्रधर स्वामी गुजरातमधून विदर्भामध्ये आले, मात्र त्यांनी मराठी भाषेची जी सेवा केली त्यामुळे ही भाषा समृद्ध झाली आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यामध्ये ज्ञानेश्वरी आणि लीळाचरित्र या दोन प्राचीन ग्रंथांचा महत्त्वाचा सहभाग आहे असं सांगत महानुभाव साहित्याच्या समृद्ध परंपरेचा त्यांनी गौरव केला। गुजरातमधनं ते आपल्या विदर्भाच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आले, पण या ठिकाणी मराठीची जी सेवा त्यांनी केली, आज आपली मराठी भाषा अभिजात झाली। या अभिजात भाषेच्या संपूर्ण प्रवासामध्ये दोन ग्रंथ हे अत्यंत महत्त्वाचे ठरले की ज्यांनी आपल्या भाषेच्या अभिजात असण्याचा पुरावा दिला। त्यातला एक ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे, तर दुसरा ग्रंथ लीळाचरित्र आहे। महानुभाव ग्रंथसंपदेतून तत्कालीन महाराष्ट्र आणि समाज रचना यांचीही माहिती मिळते, त्यामुळे हा एक मोठा ऐतिहासिक ठेवा आहे। मात्र दुर्दैवानं या समाजाची म्हणावी तेवढी दखल घेतली गेली नाही। या समाजाचं कर्तृत्व लक्षात घेऊन रिद्धपूर इथं जागतिक दर्जाचं मराठी विद्यापीठ आम्ही तयार करत आहोत असं मुख्यमंत्री म्हणाले। या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते।